ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 26 आणि 27. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन, भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत, सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. शब्दार्थ. हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या, वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व सजीवांना मी जाणतो, पण श्रद्धा भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही. हे भरतवंशी परंतप अर्जुना, सृष्टीत इच्छा व द्वेष यामुळे उत्पन्न झालेल्या सुखदुःखरूप द्वंद्वाच्या मोहाने सर्व सजीव अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात. भावार्थ. वेद आपले प्रमाण ग्रंथ, अतिप्राचीन साहित्य. जेव्हा लिहायची कलाही अवगत नव्हती, तेव्हा पिढ्यानपिढ्या मुखोद्गत ठेवून राखले गेले. वेद सर्व समावेशक आहेत. वेद हे चैतन्याचे अंग आणि आविष्कार आहेत. कोणी एकाने याची रचना केली नाही. त्यात बदल करत, एकत्र करत ते वाढवले गेले. त्यांना अपौरुषेय मानले जाते. अपौरुषेय म्हणजे ज्याचा निर्माता, स्थळ, काळ ज्ञात नाही. वेद सर्व जाणतात, म्हणजे वेदात अनेकविध विषयांबद्दल माहिती आहे. वेद जाणून घेतले की बाकी काही उरत नाही. वेद देवस्वरूप आहेत. आपल्या आधीही ते होते, आता आहेतच, आणि आपण नसलो तरीही वेद असतीलच. वेद म्हणजे ज्ञान. त्यात 64 कला, साहित्य, व्याकरण, ज्योतिष, खगोलशास्त्र सर्व आहे. मग वेदांच्या पलीकडे काय आहे? चैतन्य. त्याला जाणून घेतले तर वेद माहीत नसले तरी चालतं. श्रद्धा असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतात. सगळे जग श्रद्धेवर चालते. आपण वैश्विक शक्तीला शरण गेलो तर अनाकलनीय घटना घडतात. याचा सामान्यतः का अनुभव येत नाही? भक्ती आणि विश्वास कमी पडतो. कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. आपण त्याच्याशी समरस होत नाही. आपल्याकडे श्रद्धा नाही, विश्वास नाही, प्रेम नाही, अधिकार नाही. आपल्याकडे असमाधान आहे, निराशा आहे, तक्रार आहे, शल्य आहे, उदासी आहे, अपेक्षा आहेत. कसा सापडेल देव? समोर असला तरी दिसणार नाही. आपलं मन तरल नाही, बुद्धी मानत नाही, अनेक द्वंद्वात फसत जातो. आपला ससा म्हणजे मन गाजरात आणि झोपेत गुंतून पडतो. फाजील आत्मविश्वास दगा देतो. कासव म्हणजे वेळ कडेकडेने निघून जातं. आपलं कर्तव्य काय? आपल्या जन्माचा उद्देश काय? रांधले, वाढले, जेवलो, आलो, इतकाच. माणसाला पोट दिले आणि त्याबरोबर अमाप बुद्धी दिली, तिथेच सगळा घोटाळा झाला. इतर प्राण्यांनाही पोट आहेच, पण नको इतकी बुद्धी नाही. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा. माणसाने चटणी भाकरी खाल्ली की संपत नाही. फक्त पोट भरण्यासाठी माणूस खात नाही. त्याची भूक फक्त अन्नाने भागत नाही. माणूस फापट पसारा वाढवत बसतो. मी केलं आणि खाल्लं असं होत नाही. रोज वेगळे पदार्थ हवेत. ते करण्यासाठी 3 दगड मांडून होत नाही. त्यासाठी घर लागतं. ते चकचकीत ठेवण्यासाठी चाकर लागतो. तो आला नाही की राग, आळस, कंटाळा, चिडचिड सगळ्या भावना दाटून येतात. शेजारणीने 3ची चूल घेतली की आपल्याला 4ची घ्यावी लागते. बरोबरीनं लहावं लागतं, मागे पडून चालत नाही. वस्तूवरून माणसाची पत मान ठरतो. रोज घरात खाऊन कंटाळा आला की कधीतरी बाहेरही खावं लागतं. या सगळ्यांसाठी पैसा लागतो. तो कमावायच्या नादात पोट वाढतं पण भरत नाही. अन्नाबरोबर अनेक गोष्टी त्या पोटात गडप होतात. माणसाचा होतो ससा, वय हुलकावणी देऊन कासवासारखं निघून जातं. जाग आल्यावर पळावे तर शर्यत संपून जाते.
असे अनेक जन्म जातात, पण माकडाचं घर काही बांधून होत नाही. कसले वेद, कुठला देव, आयुष्य कसं सरलं याचा पत्ता नाही. मन लागत नाही, पण वेळ मात्र सरतो. कळतंय पण वळत नाही. आधी वेळ पुरत नाही म्हणून केलं नाही, आता सवय नाही म्हणून मन रमत नाही. प्रगती करायच्या नादात कोणत्या विज्ञानाच्या मागे धावतोय आपण? पुढचं पाठ मागचं सपाट. त्या मनरमणाला अगदी लहानपणापासून आळवायला हवं. नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम. जन्मभरीच्या श्वासा इतुके, मोजियले हरिनाम. विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. ही झाली निष्काम भक्ती. भक्ती म्हणजे काय माहीत नाही, तेव्हापासूनचा करार. फक्त हीच खरी, बाकी सब झूठ. श्लोक 28 ते 30. येषान्त्वन्तगतं पापै जनानां पुण्यकर्मणां, ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये, ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्न मध्यात्मं कर्म चाखिलं. साधिभूताधिदैवं मां साधियज्ञै च ये विदुः, प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम 7मोऽध्यायः. शब्दार्थ. परंतु निष्काम भावाने श्रेष्ठ कर्मांचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे, ते रागद्वेष यांनी उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वारूप मोहापासून मुक्त असलेले दृढनिश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भजतात. जे मला शरण येऊन वार्धक्य व मरण यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात, ते पुरुष, ते ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात. जे पुरुष अधिभूत, अधिदेव व अधियज्ञ यासह म्हणजे सर्वांच्या आत्मरूप अशा मला अंतकाळीही जाणतात, ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात, म्हणजे मला येऊन मिळतात. भावार्थ. या 3 श्लोकात संपूर्ण अध्यायाचे सार आहे. 1. कर्म कसे करावे? निरपेक्षपणे. 2. मानसिक त्रास किंवा पाप होऊ नये म्हणून काय करावे? द्वंद्वात अडकू नये. 3. भक्ती कशी असावी? दृढ, अविचल. 4. यामुळे काय होते? ज्ञान प्राप्त होते. 5. कुठले ज्ञान मिळते? आध्यात्मिक. 6. याने काय मिळते? मुक्ती, म्हणजे भीती आणि कल्पनेपासून मुक्ती. कशापासून? वार्धक्य आणि मृत्यूपासून. मृत्यू वार्धक्यापासून सुटका करतो हे एक वेळ मान्य, पण अध्यात्म मृत्यूपासून सुटका कशी देईल? मुक्ती म्हणजे सुटका असा ढोबळ मानाने आपण अर्थ घेतो, पण तसा अर्थ अभिप्रेत नाही. वार्धक्य आणि मृत्यू कोणीही टाळू शकत नाही. जन्माला आलेल्या प्राण्याला यापासून सुटका नाही. मग भगवंत म्हणतात, त्याचा अर्थ काय? प्राणी जन्माला येतो तेव्हापासून तो सगळ्यात जास्त काय टाळतो? त्याला कशाची भीती वाटते? तो कशासाठी तयार नसतो? वार्धक्य आणि मृत्यू. मग यापासून मुक्ती म्हणजे काय? भीती आणि कल्पनेपासून मुक्ती. आध्यात्मिक बैठक अशी हवी, आपला स्वीकार वाढावा, भीती नाहीशी व्हावी, सहनशक्ती वाढावी. आपण मनाने स्वीकारले की कशालाही सामोरे जाऊ शकतो. कल्पनेने आपण घाबरतो. ज्ञानामुळे शंका, प्रश्न नाहीसे होतात. मरणाचे स्मरण असावे. मरण ही सगळ्यात शाश्वत गोष्ट आहे. त्यासाठी तयार असायला हवं. मरणापेक्षाही आनंदानं जगणं अवघड असतं. पूर्ण ज्ञान झालं की आनंदी राहायला शिकतो.
चिरकाल टिकणारा आनंद सापडला की जगणे उत्सव वाटते. आपल्याला कळते की मरण हा शेवट नाही, विसावा आहे. मृत्यू देवाला भेटायची दुर्मिळ संधी आहे. जन्म मरण दोन्हीचा स्वीकार करायला हवा. ज्ञान कल्पना थांबवते. अधिभूत, अधिदेव व अधियज्ञ 8व्या अध्यायात विस्ताराने येईल. हा ज्ञान विज्ञान योग. 7वी पायरी. आपल्याच जन्म मरणाकडे तटस्थपणे बघायला सांगणारी, ती एक घटना म्हणून स्वीकार करा हे ज्ञान देणारी, आपले आत्मस्वरूप ओळखून शरीराकडे अलिप्तपणे बघा म्हणणारी. मनुष्य जीवनाचे हे सार आहे. हा मार्ग आनंदाकडे घेऊन जातो. अध्यात्मातलं विज्ञान सांगतं की शरीर वस्त्र आहे, कधीतरी फाटणारच, फार टिकू शकत नाही. शरीराभोवती जास्त फिरू नये. आत्म्याला जपायला हवं. त्याची प्रगती साधायची आहे. त्याला हिशोब द्यायचा आहे. तिथेच आनंदाने जायचं आहे. कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है माया जाल, वो दुनिया मोरे बाबुल का घर है, ये दुनिया ससुराल. जाके बाबुल से नजरे मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लागा चुनरी में दाग. असं व्हायला नको, म्हणून आत्म्याला जपायचं आहे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.